ठीक आहे. ताई, वित्त विभागाचा विरोध असतानाही गिरीश महाजन आणि इंद्रनील नाईक यांच्या सूतगिरणीला काही कोट्यवधी शासनाने मंजूर केलेत. मला काय आश्चर्य वाटत नाही. नाही, शासन जे त्यांच्या बरोबर जातं, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, किंवा आता जन्म त्यांच्या बरोबर नाहीये, म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी वाले त्यांना तोडायचं फोडायचं, नाहीतर त्यांना सरकारचा टॅक्स पेअरचा पैसा द्यायचा. हे जे मेहरबान शब्द तुम्ही वापरला, माझा नाहीये, हा मीडियाचा शब्द आहे. की का मेहरबान आहेत? तर मेहरबान आहेत कारण का जन्मत त्यांच्या बाजूनी नाही, लोक त्यांच्या बाजूनी नाहीत, म्हणून आता ते नेत्यांवर मेहरबान, हा तुमचा शब्द आहे, माझा नाही. हा वारंवार आपल्याला होताना दिसतोय. आणि वित्त मंत्रालय ही म्हणजे गेल्या काही दिवसाची एक स्टाईल झालेली आहे राज्यामध्ये, एक निर्णय प्रक्रिया की वित्त मंत्र्यांनी विरोध करायचा मंत्रालयानी आणि त्यानंतर कॅबिनेटनी त्याला ओव्हररूल करायचं. मुंबईमधली भूखंड असेल, पुण्यामधला भूखंड असेल, त्यानंतर नागपूरमधला भूखंड असेल, सूतगिरण्या असतील, हे सिलेक्टिव्हली साखर कारखान्यांना पण सिलेक्टिव्हली पैसे देतात. म्हणजे जर तुम्ही त्यांच्याबरोबर गेला, त्यांना मतदान केलं तर तुमको 100 खून माफ आहे. आणि तुम्ही विरोधी पक्षात असाल, विरोध म्हणजे काय, वैचारिक विरोध आहे, काही वैयक्तिक विरोध नाही. आणि वैयक्तिक विरोध नाही केला आणि वैचारिक विरोध केला, तुम्ही चांगले असला तरी तुम्हाला काही मिळणार नाही. तुमच्या बाजूनी जनमत असेल तरी तुम्हाला मिळणार. आता माझं अमोल दादाचंच बघा ना, अमोल दादा आणि मी लोकप्रतिनिधी आहोत, लोकांनी निवडून आम्हाला पाठवलंय, तरी आम्हाला डीपीटीसीतून नाही पैसे मिळत. संग्राम थोपटेंचाही साखर कारखाना आहे, त्यांना नाही पैसे दिले. अशोक पवारांना कारखान्याला नाही पैसे दिले. ज्यांना दिले आम्हाला आनंदच आहे, त्यांना जरूर मदत करावी. पण मग सगळ्यांना वन साईज फिट्स ऑल, मग जो नियम कायदा तुम्ही बनवता, जर हा देश संविधानाने चालतो तर मग सगळे नियम कायदे सगळ्यांसाठी समान असले पाहिजेत. निमंत्रित म्हणे तुम्ही, हक्क नाही तुमचं. काय दादा म्हणतात खासदार आमदाराला हक्क नाही, फक्त निमंत्रित आहे म्हणे. आता ठीक आहे, मग माझं तेच म्हणणं आहे ना, हा देश संविधानाने चालला पाहिजे. जर श्रीरंग भरणेंना मिळतंय आम्हाला आनंद आहे, पण जर श्रीरंग भरणेंना मिळत असेल आणि ते आमच्यासारखेच लोकशाही पद्धतीने निवडून दिलेत, श्रीरंग भरणेंना मिळतंय, खूप छान आहे, आनंद आहे. पण मग शिरूर आणि बारामतीवर अन्याय का? शिरूर आणि बारामतीच्या मायबाप जनतेने काय चुकलं बाबा? दादाच बारामतीवर अन्याय करतात. आता डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मी काय आरोप करत नाही, मी फॅक्ट्स तुमच्या समोर ठेवते की श्रीरंग भारडेंना जे दिलं जातं आम्हाला आनंद आहे, पण बारामती आणि शिरूरवर का हे सरकार नाराज आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. बारामती लोकांनी पाडलं म्हणून आता याचं उत्तर तुम्हाला ट्रिपल इंजिन खोके सरकारला विचारायला लागेल. मी कसं सांगू?